प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत ब्रेड, आटा ब्रेड. तर इथे मी अर्धी वाटी, आपली जेवणाची वाटी, या वाटीने अर्धी वाटी दूध घेतले. कोमट दूध पाहिजे. त्यात आपल्याला 2 चमचे ड्राय ईस्ट टाकायचे, ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट. आपल्या पोह्याच्या चमच्याने घेतलं आहे मी. आणि 2 चमचे साखर. आता हे सर्व आपल्याला दुधात टाकून घ्यायचं. ईस्ट ॲक्टिव्ह झालं पाहिजे, तरच आपला ब्रेड फुगणार आहे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं. 10-15 मिनटात हे ॲक्टिव्ह होऊन जातं. त्यानंतर आपण पुढचं साहित्य बघूया. हे बघा, आपलं ईस्ट आता छान राईस झालेलं आहे. पिठाचं प्रमाण बघूया. इथे मी आपली जेवणाची वाटी, या वाटीचं प्रमाण घेतले. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा, असं प्रमाण घेतलंय मी. पूर्ण मैदाने घेतला. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा आणि 2 चमचे मिल्क पावडर. आता हे आपल्याला सर्व चाळून घ्यायचे. आणि 1 चमचा मीठ. आणि तेलाच्या ऐवजी मळताना मी गाईच्या तुपाचा वापर करणार आहे. आणि पीठ मळायला थंड पाण्याचाच वापर करणार आहे. तर हे बघा, छान राईस झालेलं आहे आपलं ईस्ट. आधी ईस्ट घालून घेऊया. एक चमचा गाईचं तूप घालते. नंतर मळताना आपण पुन्हा वापर करणार आहोत. ब्रेडसाठी पीठ मळण्याचीच जास्त मेहनत असते. खूप मळावं लागतं हे पीठ. आता हे मळून घेतलं की मी दाखवते तुम्हाला. आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आहे. पण अशी मोठी परातच घ्यायची, नाहीतर मग तुम्ही किचनचा प्लॅटफॉर्म पण यूज करू शकता. आता मी मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, असं झालं आहे आपलं पीठ. आता अशा स्टेजला आल्यानंतर आपल्याला 10 मिनटं मळून घ्यायचं आहे पीठ. तर तुम्ही असं आपटून पण मळू शकता किंवा असं पण मळू शकता, स्ट्रेच करून. एका हाताने धरायचं, एका हाताने स्ट्रेच करायचं. आता मी इथे थोडासा तुपाचा वापर करते. वाटलंच तर घड्याळ लावून तुम्ही 10 मिनटं मळा. 10 मिनटं मळावंच लागतं आहे. जितकं जास्त मळाल तितकं छान ब्रेड होईल आपला. असं थोडं थोडं तुपाचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं. आता हे मळून झालं की मी तुम्हाला दाखवते मग पूर्ण झाल्यावर. हे बघा, अशा प्रकारे मी मळून घेतलं. असं एका हाताने पकडायचं, एका हाताने स्ट्रेच करायचं. असं एका हाताने पकडायचं, एका हाताने स्ट्रेच करायचं. असं एका हाताने पकडायचं, असं करायचं. असं आपटून पण करू शकता. आता 10 मिनटं मी बरोबर 10 मिनटं मी मळून घेतले. आता हे आपल्याला एका भांड्यात, काचेचा बाऊल असेल तर चालेल आणि स्टीलचं डोंगा असेल तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही.
असं असं करून घ्यायचं. आता माझ्याकडे असा बाऊल आहे काचेचा, त्यात मी ठेवून घेते. थोडंसं तूप लावते आणि त्यात हा गोळा ठेवून द्यायचा. वरून थोडंसं तूप किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा. आता हे राईज होण्यासाठी आपल्याला 1 तासभर ठेवून द्यायचं. ओला कपडा ठेवा किंवा याचंच झाकण असतं ते ठेवलं तरीही चालेल. अशा प्रकारे आता हे 1 तासानंतर आपण बघू आणि उबदार ठिकाणी ठेवायचं, म्हणजे मग ते छान राईज होतं. तर 1 तासानंतर बघूया आपण. हे बघा आपलं पीठ किती मस्त राईज झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण बाउल भरला आहे हे बघा. आता आपल्याला थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं आणि असं पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं, जास्त नाही, थोडंसं. थोडंसं पुन्हा एकदा हलक्या हाताने आता हे आपल्याला हे टीन मी तयार केलं आहे ब्रेडचं, ब्रेड बॉक्स. तर याच्यात आपल्याला ठेवून द्यायचं आहे ते. तर त्या हिशोबाने आपल्याला साईज करावी लागेल याची. अशा प्रकारे बघून घ्यायचं. हवा राहिली नाही पाहिजे, सगळं प्रेस करून व्यवस्थित काढून घ्यायचं. यात ठेवून घेऊया. अशा प्रकारे ठेवून द्यायचं. आता पुन्हा याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे 1 तासासाठी आणि मग हे पुन्हा राईज होईल आणि त्यावेळेस आपल्याला बेक करायचं. हे बघा 1 तासात आपलं पीठ बघा किती सुंदर राईज झालं आहे, बघू शकता तुम्ही. आता याला आपल्याला दुधाचा हात लावून घ्यायचा, ब्रशिंग करून घ्यायचं दुधाने. आणि मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवला आहे 180 डिग्रीला 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचा. हे बघा आता याला थोडंसं आपल्याला मिल्क वॉश करायचा. हे बघा ब्रश करून घ्यायचा. अलगद हाताने लावायचं. अशा प्रकारे आता याच्यावर आपल्याला तीळ लावून घ्यायचेत. पांढरे तीळ लावते मी. पुढच्या वेळेला मी मल्टीग्रेन आट्याचा दाखवेल तुम्हाला आणि प्युअर आट्याचा. आता यात थोडे थोडे आपण याच्यावर तीळ लावून घेऊया. नाही लावले तरी चालेल. मळताना सुद्धा आपण टाकू शकतो त्यात, पीठ मळताना. आता हा आपल्याला 180 डिग्रीला 30 मिनटं बेक करून घ्यायचा प्रीहीटेड ओव्हनमध्ये.
180 डिग्रीला 30 मिनिटे. चला तर मग आता मी ओव्हनमध्ये ठेवते. बघा आपला ब्रेड किती सुंदर तयार झाला आहे. बघा मस्त बेक झाला आहे. आता हा गरम असतानाच आपल्याला याला बटर किंवा चांगल्या तुपाचा तरीही चालेल. बटर किंवा चांगलं तूप लावून घ्यायचं. तर मी इथे गाईच्या तुपाचा वापर करते आणि हे गरम असतानाच लावायचे. आता याला थोड्या वेळ आपल्याला स्वच्छ कपड्याने झाकून ठेवायचं आहे. थोड्या वेळानंतर बघूया. चला आपला ब्रेड बेक झालेला आहे आणि थंडही झालेला आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. आधी कडा मोकळ्या करून घेऊया. किती मस्त झाला आपला ब्रेड बघू शकता तुम्ही. आता कट करून पण बघूया. किती सुंदर जाळीदार झाला आहे ब्रेड बघू शकता तुम्ही. जवळून दाखवते मी तुम्हाला. आता मी हा सर्व कट नाही करणार आहे, मला घेऊन जायचा हा बाहेरगावी. अजून एक स्लाइस कट करून दाखवते. हे बघा अतिशय सुंदर झालेला आहे. बघू शकता तुम्ही. या पद्धतीने तुम्ही करून बघा. गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त आहे यात आणि मैदा कमी. तर लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.